नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अशा प्रसिद्ध भारतीय व्यक्ती ज्यांचा मृत्यू हा हवाई अपघातात झाला। संजय गांधी हे इंदिरा गांधी व फिरोज गांधी यांचे द्वितीय चिरंजीव होते। ते एक मोठे राजकीय नेतृत्व होते। 23 जून 1980 साली नवी दिल्लीत दिल्ली फ्लाइंग क्लब येथे विमान उडवत असताना या विमानाचा अपघात झाला। यामध्ये संजय गांधी तसेच त्यांचे सहप्रवासी असलेले कॅप्टन सुभाष सक्सेना यांचा जागीच मृत्यू झाला। बलवंतराय मेहता हे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते। 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात मिठापूर ते कच्छ बॉर्डर विमान प्रवास करीत असताना पाकिस्तानी हवाई दलाने हे विमान टेहळी विमान समजून ते पाडले। मेहता हे एकमेव विद्यमान मुख्यमंत्री आहेत जे 2 देशांच्या युद्धात मृत्युमुखी पडले। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, 3 स्टाफ, 1 पत्रकार व 2 क्रू मेंबर यांचा देखील या घटनेत मृत्यू झाला। होमी भाभा यांना भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक असे म्हटले जाते। 24 जानेवारी 1966 साली एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करत असताना फ्रान्स आणि इटलीच्या बॉर्डरवर असणाऱ्या मॉन्ट ब्लँक पर्वतरांगेत त्यांचे विमान कोसळले। जिनेवा एअरपोर्ट आणि पायलट यांच्यात विमानाच्या सद्यस्थितीच्या स्थानावरून संभ्रम निर्माण झाल्यामुळे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असे म्हटले जाते। या अपघातात होमी भाभांबरोबर 106 प्रवासी तसेच 11 क्रू मेंबर यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला। माधवराव शिंदे हे काँग्रेसचे एक मोठे नेते होते। 30 सप्टेंबर 2001 साली त्यांचे विमान दिल्लीहून कानपूरला जात असताना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे अपघातग्रस्त झाले। या अपघातात माधवराव शिंदे यांच्यासह असणाऱ्या सर्व 8 जणांचा मृत्यू झाला। यावेळी माधवराव शिंदेंकडे असणाऱ्या लॉकेटवरून त्यांची ओळख पटवण्यात आली। GMC बालयोगी यांनी 12व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले। 3 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशमध्ये भीमावरम गावावरून परत येत असताना 20 मिनिटांनंतर हेलिकॉप्टरची उंची अचानक कमी होऊ लागली व त्याचा मागील रोटर हा नारळाच्या झाडाला धडकून हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले। यामध्ये बालयोगी तसेच त्यांचा सिक्युरिटी ऑफिसर आणि पायलटचा मृत्यू झाला। सौंदर्या ह्या तेलुगू सिनेमातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या। 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या ह्या विमान प्रवास करत असताना त्यांच्या विमानाने उड्डाण करताच काही वेळात पेट घेतला। विमानाने आग पकडल्याने काही वेळात ते जमिनीवर कोसळले। यात त्या स्वतः व त्यांचा भाऊ व सहप्रवाशांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला। YSR रेड्डी हे आंध्र प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री होते। 2 सप्टेंबर 2009 रोजी YSR यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे नल्लमाला येथील जंगलात बेपत्ता झाले। काही काळानंतर ते दुर्घटनाग्रस्त झाले असल्याचे जाहीर करण्यात आले। यात YSR यांच्यासहित सर्व 5 जण मृत्युमुखी पडले। CDS बिपिन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते। 8 डिसेंबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जनरल बिपिन रावत व त्यांची पत्नी आणि इतर 11 व्यक्ती प्रवास करीत असताना तामिळनाडूमधील कुन्नूर येथे या हेलिकॉप्टरला अपघात झाला। त्यात या सर्वांचा मृत्यू झाला। विजय रूपानी हे गुजरातचे 2 वेळा मुख्यमंत्री झाले होते। 22 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण करताना अपघात झाला। यावेळी विमानात असलेल्या सर्व प्रवाशांपैकी 1 व्यक्ती सोडून सर्व प्रवाशांचा यात मृत्यू झाला। हे विमान BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडल्याने तेथील 19 जणांचा देखील यात मृत्यू झाला। अजित पवार यांनी 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते। 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीत येणाऱ्या चार्टर्ड विमानाचा बारामतीत अपघात झाला। यामध्ये त्यांचा तसेच इतर सर्व सहप्रवाशांचा मृत्यू झाला। नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते। 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानजवळ असणाऱ्या फॉर्मोसा बेटाजवळ त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। यामध्ये नेताजींचे निधन झाले असे मानले जाते। मात्र सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आज देखील एक रहस्य आहे। या मुद्द्यांवरून आज देखील राजकीय विश्लेषकांमध्ये वादविवाद होताना दिसतात। हा लेख काही प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्वांचा आढावा घेतो ज्यांचे आयुष्य हवाई अपघातांमध्ये दुःखदपणे संपले आणि आपल्याला आठवण करून देतो की जीवन किती नाजूक असू शकते, मग ती व्यक्ती कितीही शक्तिशाली किंवा प्रसिद्ध असो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।